शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भला भला ना कुठला घाम, याला कोण घाली येसन दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आजीवर का, नजरे तर तिच्या अंगार, दरबार झाला गबगार, कोणी घेई ना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार मिळा आणि बोला, हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, जिला धाकटा जणू सैतान. खान बोला छाती उठून, शुभाला टाकतो निरडून. कवटी झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या भूमीत, त्याचं गोड जळ पायदळ, फौजा फाटालाही बक्कळ, अंगी 10 हत्तींचं बळ, खानाला कापे चळचळ. वाटेत भेटलेल्या लढाईची शिर्डी, खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ? आता शुभाच राहिलं नाही. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलणार लागला. राजाची सेना उडवलं, खानाला कसा रोखणार? काय रडवा वाहुणार, चिंतेत पंत सरदार. आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्या समोर आपण टिकाव लागणं अवघड आहे. तरी तुम्ही काही दिवसांसाठी कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणाला रायबा? मात्र आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजाचा जीव वाचणं गरजेचं आहे. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी मुलखाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण भ्याडपणे पळून जाणं या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, गणी माझा कसा ठेचावा, डोक्यात गणी विकावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. आनंदात हसत कबूल केला. दिवस ठरला. ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाणे शिवाजी राजांच्या करामतीची, आणि त्याच नाही जाणीव शक्तीची.